नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर विजय पवार. विजय पवार ॲम्बिशन अकॅडमीमध्ये आपण रिमोट सेन्सिंग आणि GIS व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण सॅटेलाइट ऑर्बिट हे लेक्चर पाहणार आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण काय अपेक्षित करत आहोत किंवा या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत याच्याबद्दल थोडंसं पाहू. सो सॅटेलाइट ज्यावेळी आपण डिस्कस करणार किंवा रिमोट सेन्सिंग GIS त्यानंतर आपण काय म्हणूया की जे काही स्पेस टेक्नॉलॉजी आहे राज्यसेवेला किंवा RSGIS जे ग्रुप बी ग्रुप सीला आता ॲड झालेला आहे, यामध्ये आपल्याला मेनली सॅटेलाइट एखादा कुठे सोडला जातो किंवा एका ठराविक ऑर्बिटमध्ये कक्षेमध्ये त्या सॅटेलाइटचं परिभ्रमण गती किंवा वेळ किती असतो, कालावधी किती असतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे एखादी कक्षा पृथ्वीपासून किती अंतरावर आहे किंवा ती कक्षा त्या कक्षेचा कल काय आहे, इन्क्लिनेशन काय आहे, ती कक्षा पूर्ण वर्तुळाकार आहे का, यांसारख्या बाबींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. सो या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण सॅटेलाइटच्या कक्षांबद्दल बोलणार आहोत. सॅटेलाइटच्या कक्षा कोणत्या प्रकारे क्लासिफाय केल्या जातात, त्या क्लासिफाय करण्यासाठी जो बेस वापरला जातो, जे बेस पॉईंट्स वापरले जातात ते बेस पॉईंट्स काय आहेत, या गोष्टींचा या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत. सी नॉर्मली सॅटेलाइट क्लासिफिकेशनसाठी 6 मेजर पॉईंट वापरले जातात. या 6 मेजर पॉईंट पैकी 3 मेजर पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मग उरलेले 3 का नाही करणार आहोत, कारण की ते 3 पॉईंट्स आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जास्त उपयोगी पडणार आहेत किंवा त्यांचं डिटेल्स आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असा विचार करू. सो वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करू. हा व्हिडिओ पुन्हा सांगतो, रिमोट सेन्सिंग आणि GIS सिरीज मधला हा व्हिडिओ आहे, सॅटेलाइट ऑर्बिट्स. सामान्यतः हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण विचार करूया की आपल्या पृथ्वीभोवती काही सॅटेलाइट वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत असतात असं आपण म्हणतो आपण. आणि या कक्षा कोणत्या कारणासाठी तयार झाल्या किंवा या कक्षा तयार करण्यासाठी जो बेस वापरण्यात आला तो काय होता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि बऱ्याचशा कक्षा आपल्या पृथ्वीभोवती तयार झालेल्या आहेत. जर तुम्ही हा फोटो पाहिला तर तुम्हाला समजेल, एक उभी कक्षा आहे, एक तिरकी अशी लांब कक्षा आहे, एक पूर्ण आडवी अशी कक्षा आहे, त्याच्यापेक्षा एक मोठी कक्षा आहे. अशा वेगवेगळ्या कक्षा आपल्याला बघायला मिळतात पृथ्वीभोवती. आणि या कक्षा कोणत्या बेसिसवर तयार झालेल्या आहेत हे आपल्याला आज बघायचे आहे. सो या व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण की आता आपल्याला माहिती पाहिजे की सॅटेलाइटच्या कक्षा ज्या आहेत, या सॅटेलाइटच्या कक्षा या कोणत्या बेसवर तयार झालेल्या आहेत, ठीक आहे. सो बघूया, पहिला पॉईंट काय आपला, उपग्रह कक्षा म्हणजे सॅटेलाइटच्या कक्षा, सॅटेलाइट ऑर्बिट हे कोणत्या घटकांवर अवलंबून आहेत किंवा कोणत्या घटकांवर त्या कक्षा पाडल्या गेलेल्या आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे उंची. एखाद्या ऑर्बिटची उंची किती आहे, ते ऑर्बिट किती उंचीवर स्थित आहे याच्यावरून आपण ऑर्बिटला क्लासिफाय करायला सुरू करतो. त्याच प्रमाणात त्याची इसेंट्रिसिटी काय आहे, इसेंट्रिसिटीचा अर्थ काय आहे, जेव्हा हा पॉईंट येईल तेव्हा आपण एक्सप्लेन करूया. आणि त्या ऑर्बिटचा कल म्हणजे इन्क्लिनेशन काय आहे, या 3 बाबींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो पुन्हा सांगतोय की सॅटेलाइटच्या कक्षा ज्या आहेत, उपग्रहांच्या कक्षा ज्या आहेत, या कक्षा 3 मुद्द्यांवरून आपण डिवाइड करायला सुरू करणार आहोत. आणि त्यातला पहिला मुद्दा जर आपण पाहिला तर हा पहिला मुद्दा काय आहे, हा पहिला मुद्दा आहे उंची. सॅटेलाइट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती अंतरावर आहे याला आपण उंची म्हणतो. खूप सोपं एक्सप्लेनेशन आहे. एखादा सॅटेलाइट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती अंतरावर स्थित आहे याला आपण सॅटेलाइटच्या उंचीवरून पाडलेल्या कक्षा असं म्हणतो. नॉर्मली तुम्हाला सगळ्यांना या कक्षांचे प्रकार माहिती आहेत आणि हेच प्रकार आहेत असं कन्सिडर करून आपण जातो. सो बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणतो लिओ. लिओचा अर्थ काय, हे लो अर्थ ऑर्बिट असं आपण म्हणतो. लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय, हे उपग्रह, हे सॅटेलाइट्स पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळ असतात. जवळ म्हणजे साधारणतः किती, 180 ते 2000 किलोमीटर उंचीवर असतात. म्हणजे हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 180 ते मॅक्सिमम 2000 किलोमीटरवर असू शकतात. पण लक्षात घ्या, काही ठिकाणी या 180च्या ऐवजी 160 किलोमीटर असं देखील उल्लेख केलेला आहे. त्यामुळे 160 की 180 हा जरासा डायस्ड किंवा बायस्ड विषय आहे, त्यामुळे तिथे आपण जाणार नाही आहोत. पण 160 किलोमीटर अंतरावर कुठला उपग्रह आहे का, खूप रेअरली कुठला तरी उपग्रह आपल्याला 160-170 किलोमीटर अंतरावर बघायला मिळतो. अदरवाईज मॅक्सिमम उपग्रह हे 180 ते 2000 याच टप्प्यामध्ये किंवा पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे लो अर्थ ऑर्बिट हे 160 ते 180 पासून सुरू होतं आणि 2000 किलोमीटर पर्यंत जातं पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचा विचार केला तर. यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे मीडियम अर्थ ऑर्बिट. मीडियम अर्थ ऑर्बिट ची सुरुवात 2000 किलोमीटरच्या नंतर होते. म्हणजे इथे लो अर्थ ऑर्बिट संपतं, तिथे मीडियम अर्थ ऑर्बिट सुरू होतं. आणि हे मीडियम अर्थ ऑर्बिट 2000 किलोमीटर पासून जवळपास 35,000 किलोमीटरच्या दरम्यान येतं.
ठीक आहे. एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 35,780 किलोमीटरच्या रेंजमध्ये येतं. म्हणजे पृथ्वीपासून 2,000 किलोमीटर उंचीवर ते पृथ्वीपासून 35,780 किलोमीटर उंचीवर या दरम्यान जे काही सॅटेलाइट्स आहेत, हे सगळे सॅटेलाइट हे मीडियम अर्थ ऑर्बिट मधले सॅटेलाइट या नावाने ओळखले जातात, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण मिओ अशा नावाने ओळखतो. ठीक आहे. आणि तिसरा आणि शेवटचा काय आहे, याचं क्लासिफिकेशन काय आहे, हाय अर्थ ऑर्बिट, ज्याला आपण HEO म्हणतो, HEO, हाय अर्थ ऑर्बिट. हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे हे सॅटेलाइट पृथ्वीपासून साधारणतः 35,780 किलोमीटर उंचीवर असतात. 35,780, 35,780 अशा प्रकारचे तुम्हाला एक त्या रेंज मधले तुम्हाला शब्द बघायला मिळतील, किंवा ढोबळपणाने 36,000 किलोमीटर असं तुम्हाला बघायला मिळेल. पण एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 35,780 ते 35,780 या दरम्यान हे सॅटेलाइट आपल्याला बघायला मिळतात. तो पुन्हा एकदा सांगतोय, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखादा सॅटेलाइट किती उंचीवर आहे यावरून आपण सॅटेलाइटच्या कक्षांचे 3 प्रकार पडलेले आहेत. पहिली कक्षा जी आहे ही आहे लो अर्थ ऑर्बिट, जी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 160-180 किलोमीटर पासून सुरू होते आणि ती 2,000 किलोमीटर पर्यंत जाते. हा झाला आपला पहिला पट्टा, ज्याला आपण लो अर्थ ऑर्बिट म्हणतो. त्यानंतर दुसरा येणारा जे कक्षांचा पट्टा आहे तो या 2,000 किलोमीटर पासून 35,780 किलोमीटर या दरम्यानचा आहे, याला आपण मीडियम अर्थ ऑर्बिट असं म्हणतो. आणि त्याच्या वरती म्हणजे 35,780 किलोमीटरवर जे स्थित आहे त्याला आपण हाय अर्थ ऑर्बिट या नावाने ओळखतो. सो हे जे प्रकार पडलेले आहेत हे उंची या घटकावरून पडलेले आहेत, हे उंची या घटकावरून पडलेले आहेत. सो विचार करा, पृथ्वी आहे, तर पृथ्वीच्या भोवती जो पिवळा पट्टा तुम्हाला छोटासा दिसतोय, हा जो पिवळा पट्टा दिसतोय, हा पिवळा पट्टा झाला लो अर्थ ऑर्बिटचा, जो साधारणतः 180 ते 2,000 किलोमीटरच्या दरम्यानचा आहे. त्यानंतर या पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर हा जो तुम्हाला थोडासा नारंगी पट्टा जो दिसतोय, हा नारंगी पट्टा काय आहे, मीडियम अर्थ ऑर्बिट सांगतो, जो 2,000 किलोमीटर पासून सुरू होतो आणि 35,780 किलोमीटर पर्यंत संपतो. या दरम्यान जे काही सगळे सॅटेलाइट्स असणार आहेत यांना मीडियम अर्थ ऑर्बिट मधले सॅटेलाइट या नावाने ओळखलं जातं. आणि हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे 35,780 किलोमीटरवर जे सॅटेलाइट स्थित आहेत त्यांना हाय अर्थ ऑर्बिट मधले सॅटेलाइट असं म्हटलं जातं. त्यामुळे हे 3 प्रकार, पुन्हा एकदा सांगतो, हे 3 प्रकार उंची या घटकावरून पाडलेले आहेत. ठीक आहे. आता दुसरं जर बघितलं, त्याच्या पुढचा जर पॉईंट बघितला तर हा पॉईंट आहे ई सेंट्रिसिटी. ई सेंट्रिसिटीचा अर्थ काय आहे, सो एखाद्या उपग्रहाची कक्षा ही पूर्ण वर्तुळाकार आहे का, याला आपण त्याची उत्केंद्रता किंवा ई सेंट्रिसिटी म्हणतो. ठीक आहे. म्हणजे कोणकोणते शेप असू शकतात, तर आपण 2 शेपचा विचार करू. एक पहिला जो शेप आहे हा शेप आहे एक्झॅक्टली आपण काय म्हणूया, वर्तुळाकार ऑर्बिटचा विचार करूया. म्हणजे एक्झॅक्ट वर्तुळाकार जर शेप असेल तर याला आपण काय म्हणणार, वर्तुळाकार म्हणणार. ई सेंट्रिसिटी काय म्हणणार, याची 0 म्हणणार आपण. ठीक आहे. म्हणजे सगळीकडून हे बरोबर सेंटरला आहे असं म्हणणार. आणि दुसरे जे ऑर्बिट्स असणार आहेत ते थोडेसे अंडाकार दिसणार आहेत आपल्याला, थोडेसे अंडाकार दिसणार आहेत आपल्याला. मग याला वर्तुळाकार म्हणता येणार आहे का नाही, याला लंबगोलाकार म्हणतो आपण, लंबगोलाकार म्हणतो. त्यामुळे या पॉइंटचा जर विचार केला ई सेंट्रिसिटीचा, तर या ई सेंट्रिसिटीवरून आयदर उपग्रह हे वर्तुळाकार कक्षेमध्ये आहेत किंवा ते लंब वर्तुळाकार किंवा लंब गोलाकार कक्षेमध्ये आहेत, अशा पद्धतीने आपण 2 प्रकार पाडू शकतो. मग पुन्हा एकदा लक्षात घ्या की ही उत्केंद्रता जी आहे ती 0 ते 1 या दरम्यान मोजली जाते. म्हणजे जर उत्केंद्रता 0 असेल तर उपग्रहाची कक्षा काय आहे, वर्तुळाकार आहे. आणि उत्केंद्रता जर 1 असेल तर ती मॅक्सिमम लंबवर्तुळाकार आहे. मॅक्सिमम लंबवर्तुळाकार किंवा तिला काय म्हटलं जातं, दीर्घवृत्ती असं म्हटलं जातं, लंबगोली असं म्हटलं जातं. म्हणजे या दरम्यान पण असू शकते. 0 म्हणजे एक्झॅक्टली वर्तुळाकार, 1 म्हणजे मॅक्सिमम आकाराचा लंबगोल काढला जातो आणि त्या प्रमाणात आपल्याला सांगता येतं. या दरम्यान देखील ती असू शकते. म्हणजे कोणाची तरी उत्केंद्रता काय असू शकते, 0.5 असू शकते. म्हणजे ना ते एक्झॅक्टली वर्तुळ आहे ना तो पूर्ण लंबगोल आहे, त्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे उत्केंद्रता किती आहे हे समजल्यानंतर तुम्हाला ऑर्बिटचा शेप समजायला सुरू होतो. ऑर्बिटचा शेप समजायला सुरू होतो. पुन्हा सांगतो, याच्या आधी आपण उंची बघितली, उंचीवरून आपल्याला काय समजणार, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती उंचावर आहे हे समजणार. दुसरं काय आपण बघितलं, ई सेंट्रिसिटी. ई सेंट्रिसिटीवरून आपल्याला काय समजणार, ई सेंट्रिसिटीवरून आपल्याला समजणार की कक्षेचा आकार काय आहे, शेप काय आहे, आयदर ती वर्तुळाकार आहे किंवा ती लंबगोलीय आहे, हे आपल्याला समजायला सुरू होणार. ओके. आता जर तुम्ही पाहिलं तर ही जी वर्तुळाकार कक्षा आहे,
म्हणजे पृथ्वीभोवती हे पूर्ण सगळं एकसमान अंतरावर दिसायला सुरू होतं तुम्हाला. त्यामुळे याला आपण काय म्हणूया, इसेंट्रिक आहे. म्हणजे झिरो याचं काय आहे, इसेंट्रिसिटी आहे असं विचार करूया. झिरो म्हणजे काय, पूर्ण वर्तुळाकार आहे. हे आपण समजा वरच्या अँगलने बघितलं, याला जर आपण आडवं केलं तर हे असं दिसायला सुरू होईल. हे पूर्ण वर्तुळ आहे, पूर्ण कडं हे वर्तुळाकार तयार झालेलं आहे. ही अशी कक्षा दिसायला सुरू होईल तुम्हाला. ठीक आहे. मग लंबगोलाकार कसे दिसतात त्याचा विचार करूया. लंबगोलाकार जर विचार केला तर बघा, पृथ्वीपासून दोन टोकं ही लांब दिसायला सुरू होतील. पृथ्वीपासून दोन टोकं ही लांब दिसायला सुरू होतील आणि वरचा खालचा भाग थोडासा जवळ दिसायला सुरू होईल. ठीक आहे. आता आपण हे एक्झॅक्टली अशाच पद्धतीने नसणार आहे, त्यांचा ते काय असणार आहे, पुढे आणि मागे असणार आहे. आता इथे जे मी डायग्राम दिले, या डायग्रामला अँगल कुठे आहे याचा विचार करू नका. तुम्ही विचार करा. बघा, लंबवर्तुळाकार असल्यामुळे किंवा दीर्घवृत्तीय असल्यामुळे पृथ्वी एक्झॅक्ट सेंटरला नसते. बघितलं का, तुम्हाला समजेल इथे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स जे आहे, हे डिस्टन्स या दोघांमध्ये खूप तफावत आहे, खूप तफावत. आणि याचा विचार करायचा आहे आपल्याला. तर याची इसेंट्रिसिटी किती असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे, 1 असणार आहे याचा विचार करूया आपण. म्हणजे हे खूप मोठं दीर्घवृत्तीय काय तयार झालं, ऑर्बिट तयार झालं असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. मग पुन्हा सांगूया, मी पुन्हा हे रिवाइज करत जातो जेणेकरून तुम्हाला टप्प्याटप्प्यात हे समजत जाईल. हे ऑर्बिट पृथ्वीपासून किती उंचीवर आहे याचा मला गरज नाहीये सध्या. हे ऑर्बिट पृथ्वीपासून किती उंचीवर आहे याची मला गरज नाहीये सध्या. मला कशाची गरज आहे, हे ऑर्बिट पृथ्वीवर एक्झॅक्टली सर्क्युलर शेप तयार करतं का, वर्तुळाकार शेप तयार करते का की नाही याचा विचार करायचा आहे. याला आपण इसेंट्रिसिटी मध्ये कन्सिडर करतो. इसेंट्रिसिटी म्हणजे काय, म्हणजे एखाद्या उपग्रहाच्या कक्षेची जी काही शेप आहे किंवा जो काही शेप आहे तो एक्झॅक्टली वर्तुळाकार आहे किंवा लंबगोलीय, ज्याला आपण दीर्घवृत्तीय म्हणतो, असं आहे याचा याच्यात विचार केला जातो. ठीक आहे. पुढे बघूया. पुढे आहे बघा, आता उपग्रहाची उत्केंद्रता 1 पेक्षा जास्त असू शकणार आहे म्हणतो आपण, कारण की ती मॅक्सिमम 1 असणार आहे. आणि उत्केंद्रता बघा, 0 उत्केंद्रता असलेले उपग्रह काय म्हटले जातात, सर्वात कमी उत्केंद्रता म्हणजे इसेंट्रिसिटी, लो इसेंट्रिसिटी असणारे सॅटेलाइट्स म्हटले जातात. आणि ज्यांची इसेंट्रिसिटी 1 आहे त्यांना हाय इसेंट्रिसिटी असणारे सॅटेलाइट्स असे म्हटले जातात. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की एखादा उपग्रह देऊन त्याला सांगितलं जातं की हा उपग्रह खालीपैकी कोणत्या कक्षेमध्ये आहे असे विचारले जातील. मग त्याच्या उंचीवरून येईल, त्याच्या इसेंट्रिसिटीवरून येईल आणि त्याच्या इन्क्लिनेशनवरून येईल. असे तुम्हाला ऑप्शन्स येऊ शकतात आणि तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायला लागू शकतो. आपण त्याच्यावर तयार होणारे क्वेश्चन कसे तयार होऊ शकतात याचा विचार करू आपण. आता आहे इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशनचा अर्थ काय आहे बघा. पहिला घटक आपण काय बघितला, उंची. उंची म्हणजे काय, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखादी कक्षा किती हाईटवर आहे हे बघितलं. दुसरं आपण काय बघितलं, इसेंट्रिसिटी म्हणजे उत्केंद्रता. उत्केंद्रता म्हणजे काय, म्हणजे उपग्रहाची कक्षा ही पूर्ण वर्तुळाकार आहे किती लंबगोलाकार आहे याचा विचार केला आपण. आता तिसरं इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे काय, उपग्रहाची कक्षा ही विषुववृत्ताला कोणत्या अँगलने म्हणजे कोणत्या अँगलने स्थित आहे असा आपण विचार करूया. म्हणजे काय, एक एक्झाम्पल देऊ म्हणजे तुम्हाला समजायला सुरू होईल. समजा विषुववृत्ताचा विचार केला तर विषुववृत्त, पृथ्वीचं विषुववृत्त समजा इथे आहे नाही का, असा विचार करू. आणि हे ऑर्बिट एक्झॅक्टली विषुववृत्ताला 0 डिग्रीचा अंश तयार करून आहे. 0 डिग्रीचा अंश तयार करून म्हणजे जसं विषुववृत्त आहे तसंच हे ऑर्बिट ही कक्षा आहे. त्यामुळे जर उपग्रहाची कक्षा विषुववृत्तास समांतर असेल तर त्याचा कल किती डिग्रीचा म्हटला जातो, 0 डिग्रीचा म्हटला जातो. 0 डिग्रीचा म्हणजे समजा ही कक्षा आहे असे विचार करा. ही कक्षा एक्झॅक्टली जर विषुववृत्ताला समांतर असेल तर 0 डिग्री. मग ही थोडीशी इन्क्लाइन होऊन किती होऊ शकते, 90 डिग्री होऊ शकते. बरोबर आहे का, विषुववृत्त असं आहे आणि ही अशी झाली त्यामुळे हे किती झालं, 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. अशी 90 डिग्रीची असू शकते. ठीक आहे. तर इथे काय आहे, आपला कल किती आहे, 0 डिग्रीचा आहे. पुन्हा बघूया आपण. बघा, उपग्रहाची कक्षा पृथ्वीच्या तुलनेत कशी झुकलेली आहे यास उपग्रहाच्या कक्षेचा कल असं म्हटलं जातं. यास उपग्रहाच्या कक्षेचा काय म्हटलं जातो, कल असा म्हटलं जातो. ठीक आहे. उपग्रह कक्षेचा कल हा पृथ्वीच्या विषुववृत्ताशी त्या कक्षेचा असलेला कोन असतो. म्हणजे विषुववृत्ताशी जर समजा ही कक्षा आपण अशी पकडली तर ही कक्षा कोणत्या अँगल मध्ये आहे या अँगलला आपण काय म्हणतो, इन्क्लिनेशन अँगल असं म्हणतो. ठीक आहे. उपग्रहाचा इन्क्लिनेशन अँगल असं म्हणतो. जर उपग्रहाची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्ताशी समांतर असेल तर अशा वेळी उपग्रहाच्या कक्षेचा कल किती म्हटला जातो, 0 म्हटला जातो. पृथ्वीच्या विषुववृत्ताशी समांतर असेल तर कल किती आहे, 0 आहे. आणि
जर उपग्रहाची कक्षा ध्रुवाशी समांतर असेल, म्हणजे ध्रुवांशी समांतर असेल, उभी असेल, तर आपण कल किती म्हणणार? 90 डिग्रीचा आहे म्हणणार. बरोबर आहे, मी तुम्हाला आताच काही वेळापूर्वी सांगितलं. म्हणजे उपग्रहाच्या कक्षा या 0 डिग्री, या 0 डिग्री इन्क्लिनेशन दाखवू शकतात, ते त्या 90 डिग्री इन्क्लिनेशन दाखवू शकतात. 90 डिग्री इन्क्लिनेशन दाखवू शकतात. समजतंय? या दरम्यान पण असतात. हे बघा, या दरम्यान ही आहे. इथे ना 0 डिग्री आहे ना 90 डिग्री आहे. म्हणजे इथे कल 0 डिग्री पेक्षा जास्त आहे आणि 90 डिग्री पेक्षा काय आहे? कमी आहे. 0 डिग्री म्हणजे कशी? आडवी, आडव्यापेक्षा डेफिनेटली जास्त आहे, आणि 90 डिग्री म्हणजे उभी, त्याच्यापेक्षा डेफिनेटली काय आहे? कमी आहे. त्यामुळे कल हा 0 डिग्री ते 90 डिग्री या दरम्यान असतो. जसं आपण इसेंट्रिसिटी 0 पासून 1 पर्यंत मोजली होती, तसंच आपण कल देखील 0 पासून 1 पर्यंत किंवा 0 पासून 90 डिग्री पर्यंत मोजू शकतो. 0 पासून 1 पर्यंत पण मोजला जातो. बघा, आता मी म्हटलं की लो इन्क्लिनेशन अँगल आहे. लोएस्ट इन्क्लिनेशन अँगल किती असणार आहे? 0 डिग्री. 0 डिग्री पेक्षा खालतीच नसणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की 0 डिग्री पेक्षा खालती असेल ना, अशी कक्षा तयार होईल असं वाटेल तुम्हाला. अशा कक्षेचा विचार नॉर्मली केला जात नाही, कारण की ही कक्षा म्हणजे बेसिकली काय आहे? या दरम्यानच येते. ठीक आहे, हा 0 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, तर या दरम्यानच येते. त्यामुळे खालच्याचा विचार करत नाही आपण नॉर्मली, आपण वरच्याचा विचार करायला सुरू करतो. पुन्हा एकदा सांगतोय, इन्क्लिनेशन अँगल हा लोएस्ट इन्क्लिनेशन अँगल किती असतो? 0. आणि हायेस्ट इन्क्लिनेशन अँगल किती असतो? 90 डिग्री. 90 डिग्री पेक्षाही जास्त काही कक्षा अवेलेबल आहेत, नाही असं नाही, त्यांचा आपण विचार करूया काही वेळाने. म्हणजे 90 डिग्रीची कक्षा अवेलेबल आहे, त्याचा आपण विचार करू ज्यावेळी आपण कक्षांचे भाग टाइप्स बघणार आहोत, त्यावेळी त्याचा विचार करू सध्या नको. ओके, तर तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्यात मी आतापर्यंत. या 3 गोष्टी काय आहेत त्या आपण जरा पुन्हा एकदा रिवाइज करू, मग पुढे जाऊ. सो उपग्रहांच्या कक्षा या कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरून पाडल्या जातात? तर सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे? सगळ्यात पहिला मुद्दा आहे उंची. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखादी कक्षा किती उंचीवर आहे याच्यावरून उपग्रहांच्या कक्षा ठरवल्या जातात. लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट, याच्यावरून कोणकोणते प्रकार पडतात? लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट. बरोबर आहे. दुसरं काय आहे? दुसरं आहे उत्केंद्रता. उत्केंद्रता म्हणजे काय? याच्यावरून कोणते कोणते प्रकार पडतात? एक तर उपग्रहांची कक्षा काय असेल? वर्तुळाकार असेल, किंवा ती काय असेल? लंबगोलीय असेल. असे 2 प्रकार पडतात. आणि तिसरं आपण काय बघितलं? तिसरं बघितलं आपण कल. कल वरून काय प्रकार पडणार आहेत? कल म्हणजे ती विषुववृत्तापासून किती डिग्रीच्या अँगलवर आहे. आयदर ती समांतर असू शकते विषुववृत्ताला, किंवा ती काय असू शकते? ती आपण काय म्हणूया त्याला? लंब असू शकते. सो असे 3 भाग आपण बघितले, असे 3 प्रकार, 3 भाग आपण बघितले. ठीक आहे, या 3 भागांवरून, या 3 घटकांवरून आपण आता सॅटेलाइटच्या ऑर्बिटचे टाईप पडायचे. हे टाइप्स नव्हते, हे 3 पॉइंट्स आहेत, ज्या पॉइंट्स वरून सॅटेलाइटचं ऑर्बिट काय केलं जाते? डिवाइड केलं जाते. सॅटेलाइटचं ऑर्बिट काय केलं जातंय? क्लासिफाय केलं जातंय. म्हणजे उपग्रहांच्या कक्षा या 3 मुद्द्यांच्या आधारे पडल्या जातात. तर या उपग्रहांच्या कक्षा कोणकोणत्या आहेत ते आपण बघायला सुरू करूया. पुन्हा एकदा सांगतोय, यापूर्वीच्या मूलभूत मुद्द्यांचा अभ्यास तुम्ही केला, म्हणजे कोणकोणता? उंची तुम्ही बघितली, इन्क्लिनेशन तुम्ही बघितलं, उत्केंद्रता म्हणजेच इसेंट्रिसिटी तुम्ही बघितले. ठीक आहे, आपल्याला आता उपग्रहांच्या वापरात असलेल्या कक्षा कोणकोणत्या आकाराच्या असतात हे सांगणं शक्य आहे, किती उंचीवर आहे ते सांगणं शक्य आहे, आणि कोणत्या अँगलला आहे ते सांगणं शक्य आहे. उपग्रहांच्या कक्षा वरील 3 मुद्द्यांच्या आधारे, 3 मुद्दे कोणकोणते होते? उंची, उत्केंद्रता आणि कल, या 3 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केले जातात. ठीक आहे, मग आता बघूया हे टाईप कोणकोणते आहेत. सो ऑर्बिटचे क्लासेस काय काय? बघा, उंचीवरून क्लास पडणार आणि या क्लासचे सब डिव्हिजन पडणार. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा बेस काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे उंची. आपण कोणतंही ऑर्बिट हे सगळ्यात पहिला ते लो अर्थ ऑर्बिट आहे, मीडियम अर्थ ऑर्बिट आहे की हाय अर्थ ऑर्बिट आहे याचा विचार करणार. पुन्हा सांगतो, एखादं ऑर्बिट जर तुम्हाला मी सांगितलं